हॅलो मित्रांनो, तर मी आज बनवली होती सांबार वडी। तर याच्यामध्ये लागणार शेंगदाणे, काकस वगैरे, मिरची वगैरे, धणे वगैरे टाकून मी असं करून घेतलं। याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेतलं। शेंगदाण्याचा कूट सुद्धा आहे याच्यामध्ये 1 वाटी घेतला आणि हे साधारण आपण कमी गॅसवरच शिजवायचं असते। तर 10 ते 15 मिनिटं मी असं शिजवून घेतलं। पुन्हा संध्याकाळची बघा 10 वाजले होते, मी 10 वाजता केली होती सांबार वडी। अशा पद्धतीने मी सांबार वडी करून घेतली, बघू शकता तुम्ही। इकडे तेल सुद्धा तापायला ठेवलं होतं मी आणि कमी गॅसवरच तेल ठेवलं होतं। आणि हे आपण मैदा आणि बेसन घेतलं होतं, हे सेम घेतलं होतं। 1 वाटी घेतलं होतं मी। आणि याच्या अगोदर मी हे दुधाच्या गाईच्या चीकपासून मी हे बनवून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही। मस्त विलायची वगैरे, खोबरं वगैरे टाकून मी अशा पद्धतीने बनवून घेतलं होतं हे। आणि खूप सुंदर लागते खायला वगैरे, तुम्ही पण ट्राय करून पाहाल। तर अशा पद्धतीने मी हे भिजवून घेतलं। बेसन आणि मैदा आणि ओवा टाकून, थोडं नमक टाकून मी हे पूर्ण परतून घेतलं। अशा पद्धतीने शिजून आपली हे रेडी होती सांबार वडी। बघा, भरायला रेडी आहे आणि आपलं पीठ सुद्धा झालं आहे मळून। तर अशा पद्धतीने आपली हे पूर्ण शिजून गेलेलं आहे। थोडं कसं जठर होतं सांबार जठर असल्यामुळे थोडं शिजायला वेळच लागला आणि अशा पद्धतीने आपली शिजून रेडी होती। तर बघा, असं गोळे वगैरे करून घेतले आपण आणि थोडा मोठा केला, कारण तेल तापलं नव्हतं की नाही म्हणून। अशा पद्धतीने मी सांबार वड्या भरून घेतल्या। सांबार वडी बनवताना एका पातीला पाणी लावून ते अशा पद्धतीने भरून घेतले। तुम्ही कशा भरताय मला नक्की कमेंट करून सांगाल। मी अशा पद्धतीने करून घेतले आहे। तर अशा पद्धतीने मी पाणी लावून पॅक करून घेतल्या होत्या। तुम्ही कशा पद्धतीने करताय तर मला नक्की कमेंट करून सांगायचं। आणि हे तेलामध्ये ना कमी गॅसवरच तळून घ्यायच्या, तरी 5 मिनटं तरी चांगल्या तळून घ्यायच्या कमी गॅसवर। त्याच्या आतमधलं कच्चेपणा पूर्ण नाहीसा होत नाही तेव्हापर्यंत चांगल्या कडक करून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने आपल्या या शिजून रेडी आहेत। बघा, पूर्ण अशा तळल्या गेलेल्या आहेत आणि बाकीच्या तर मी नंतर बनवणार। बघा, अशा झालेल्या आहेत, खूप छान अशा झाल्या, समोसासारख्या झालेल्या आहेत। अशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत सांबार वड्या। जर आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि खाऊन बघा आणि बनवून बघा, तर खूप छान वाटेल तुम्हाला जर अशा पद्धतीने बनवाल। आणि सोपी पद्धत आहे सांबार वडी, तर तुम्ही पण खाऊन पहा आणि नक्की शेअर करा। तर बाय सगळ्यांना, लाईक करा, शेअर करा, बाय।